रामकृष्ण हरी. नमस्कार. कसे आहात? नक्कीच तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. तर चला मग आज आपण छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटलेलो आहोत. तर बघा 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपल्याला इथं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी इथं जे काही आपल्याला समोर मापं दिसत आहेत ते तयार ब्लाऊजहून काढलेली आहेत आणि त्यामध्ये जे काही चेंजेस करायचे असतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघा कुठे आपण किती चेंजेस केलेलं आहे, किती मापं वाढवून चेंजेस केलेलं आहे, तर लगेचच पाहूया. आणि याच मापाची आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. समजा पेपर कटिंग व्यवस्थित नाही दिसली तरी हेच माप आपण टाकून पेपर कटिंग केलेली आहे. तर बघा, तर कोणती चेंजेस केलेले आहे. तर उंची आपली 14 सेंटीमीटर आहे, तर त्यामध्ये आपण 1 सेंटीमीटर वाढवलेलं आहे, तर ती 15 सेंटीमीटर टाकायची आहे. आणि रुंदी 36 आहे, तर 36चा चौथा भाग 9 आणि त्यामध्ये 2 सेंटीमीटर मार्जिन ठेवलेलं आहे. तर 11 सेंटीमीटरची आपली रुंदी आहे. म्हणजे जेव्हा ब्लाऊजची घडी टाकतो तेव्हा 11 सेंटीमीटरची घडी टाकून घ्यायचं आहे. कंबर 28 आहे. गळा रुंदी जी घ्यायचं आहे ते 2.5 सेंटीमीटर. आता इतर दिसते तुम्हाला पुढच्या भागासाठी आणि मागच्या भागासाठी 2 सेंटीमीटर. तर ते केव्हा करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला गळा रुंदी 2.5च टाकायचं आहे पुढच्या आणि मागच्या भागासाठी, आणि शोल्डर 3च ठेवायचं आहे. तर 2 हे केव्हा करायचं आहे, जेव्हा आपण पेपर कटिंग करून घेतलं, फक्त पाठीमागचा गळा कट करायचा नाही आपल्याला. तर जेव्हा आपण ब्लाऊज शिवून घेतो, पुढचा पार्ट रेडी होतो आणि मागचा गळा जेव्हा कट करतो तेव्हा 2 सेंटीमीटर आपल्याला रुंदी ठेवून आणि खालच्या साईडला 2.5 सेंटीमीटरची रुंदी ठेवायचं आहे. वरच्या बाजूला 2 सेंटीमीटर ठेवायचं आहे. मग ब्लाऊजचा गळा कट करून घ्यायचा आहे. आता इथं 2 सेंटीमीटर आहे आणि इथं 2.5 सेंटीमीटर आहे, तेव्हा अर्धा सेंटीमीटरचा आपल्याला फरक पडतो आहे. तर जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करतो तेव्हा अर्धा सेंटीमीटर मागच्या भागामध्ये जास्त राहणार आहे, तर ते आपण कट करून ते लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर बघा, शोल्डर आपलं 3 सेंटीमीटर्स ठेवायचं आहे आणि मुंडा उंची 5.25 सेंटीमीटर आहे. आणि पुढच्या गळ्याची उंची जी काही आहे ते 6.5 आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे. तर 7 सेंटीमीटरची इथं गळा उंची टाकायचं आहे पुढच्या गळ्यासाठी. आणि मागच्या गळ्याची उंची जी काही आहे 10 सेंटीमीटर आहे, तर त्यामध्ये मी अर्धा सेंटीमीटर वाढवलेलं आहे. तर 10.5 सेंटीमीटरची आपल्याला मागच्या गळ्याची उंची टाकून घ्यायचं आहे. तर प्रिन्सेस टक्सची उंची आपल्याला द्यायचं आहे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज असल्यामुळे. तर ते उंची कशी द्यायची असते, तर बघा, शोल्डरपासून सरळ खाली टेप ठेवायचा आहे आणि उंचीला आणि 10.5 सेंटीमीटरवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आडवा टक्स द्यायचा आहे, तेव्हा जिथे आपण हुकपट्टी किंवा लुकपट्टी लावतो त्या साईडने आपल्याला आडवा टक्स द्यायचा असतो. तर तो जिथे 10.5 सेंटीमीटरचे आपल्याला मार्क आलेला आहे तिथेच आपल्याला 4.25 सेंटीमीटरला रुंदीमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. आणि बाही लांबी जी काही आहे, ही मार्जिन सकट ॲड केलेली बाही लांबी आहे, तर ती 10.5 सेंटीमीटरची आहे. आणि बाहीची घडी जी काही आहे ते 9.5 आहे. तर चला तर मग वेळ न करता आपण पेपर कटिंगला लगेच सुरुवात करूया. बघा, मग आपल्याला लगेच इथे पेपर कटिंगसाठी आपण पेपर घेतलेला आहे. आता लगेच जे काही आपल्याला मार्किंग भेटलेली आहे ते आपण इथे पेपरवर टाकून घेणार आहोत. तर बघा, उंची आपली 14 सेंटीमीटर होती, तर त्यामध्ये 1 सेंटीमीटर वाढवून इथं 15 सेंटीमीटर उंची टाकून घेतलेली आहे. आणि छातीची घडी आहे आपली 11 सेंटीमीटर, म्हणजे 36चा ब्लाऊज आहे, 9 सेंटीमीटर आणि त्यामध्ये 2 सेंटीमीटर ॲड केलेलं आहे. तर 11 सेंटीमीटरची रुंदीची घडी टाकून घेतलेलं आहे. आणि गळा रुंदी इथं 2.5 ठेवलेला आहे, शोल्डर 3 सेंटीमीटर ठेवलेलं आहे, त्यावरून आपण एक लाईन टाकून घेतलेली आहे. आणि मुंडा उंची जी काही आहे ते 5.25 सेंटीमीटर ठेवायचं आहे. तर बघू शकता इथं 5.25ला मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं लाईन ड्रॉ करून घेते. ते बघू शकता आपली आता मुंड्याची सुद्धा इथं लाईन ओढून झालेली आहे. आता इथंच आपल्याला मुंड्याची खोलीसुद्धा द्यायची असते. तर पाठीमागच्या मुंड्याची खोली आपली 1.5 सेंटीमीटरवर असते. तर बघा, इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता पाहताय व्हिडिओमध्ये लगेचच आपण पूर्ण साईडने लाईन ओढून घेतलेले आहेत. आता जी काही आपण मुंडा उंची टाकलेली होती त्याचं सेंटर काढायचं आहे आणि मुंडीची खोली देऊन घ्यायचं आहे, जिथं आपला 1.5 सेंटीमीटरचा मार्क होता तिथं. तर बघा, आता 2.5 सेंटीमीटरला गळ्याचं आपण रुंदीचं मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या साईडला सुद्धा 2.5 सेंटीमीटर ठेवलेला आहे. हा पाठीमागचा पार्ट आहे, तर पाठीमागचा गळा आपला 10 आहे, तर त्यामध्ये अर्धा सेंटीमीटर वाढवून 10.5ला इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा, व्यवस्थित गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता मुंडा खोली आपण 1.5 सेंटीमीटरवर ठेवलेली आहे पाठीमागची साईडची. तर बघा, त्यावरूनच आता लगेचच आपण जिथे जिथे मार्किंग करून घेतलेली आहे तिथून कट करून घेणार आहोत मार्किंगवरूनच. व्यवस्थित हाताने पेपर कुठेही कमी जास्त व्हायला नको, त्यासाठी व्यवस्थित पेपर करून घेतला हाताने. आणि त्याच जे काही आपण लाईन ओढून घेतलेल्या होत्या मार्किंग टाकून त्यावरूनच मी इथं कटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. तर बघा, पाठीमागचा भाग आपला रेडी झालेला आहे पेपर कटिंगचा. तर लगेचच सेम त्याच पद्धतीनं आपल्याला तोच भाग फ्रंटसाठी सुद्धा आपल्याला यूज करायचा आहे. तर बघा, इथं फक्त उंचीमध्ये आपल्याला चेंजेस करायचा आहे मागच्यापेक्षा पुढचा भाग जेव्हा कट करतो तेव्हा. तर बघा, मी सगळं पूर्ण जशाला तसं मी इथं ड्रॉ करून घेतलेलं आहे, म्हणजे मार्किंग करून घेतलेलं आहे पुढच्या पार्टचे. तर सेम पाठीमागे सुद्धा आपल्याला 3 सेंटीमीटरचं शोल्डर ठेवायचं आहे, 2.5 सेंटीमीटरची गळारुंदी ठेवायचं आहे आणि 11 सेंटीमीटरचीच आपल्याला इथं
घडी ठेवायचं आहे, रुंदीची छातीची घडी 11 सेंटीमीटर ठेवायचं आहे. तर बघा व्यवस्थित इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. जरी आपण पाठीमागचा भाग पुढे ठेवलो तरी पण थोडंफार मापामध्ये कमी जास्तीचं होतं. त्यासाठी मी परत एकदा मेजरमेंट घेऊन व्यवस्थित बघून मार्किंग करून घेत आहे. तर उंचीमध्ये बघा मी इथं अर्धा सेंटीमीटर वाढवून घेतलेलं आहे. गळा रुंदी 2.5च ठेवलेली आहे आणि पुढच्या गळ्याची मार्किंग चालू आहे. तर बघा पुढचा गळा आपला 6.5 आहे, तर त्यामध्ये अर्धा वाढवलेला आहे आणि 7ला मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता पुढच्या गळ्यासाठी मुंडा खोली ही 1 सेंटीमीटरला द्यायची असते. पाठीमागची 1.5 सेंटीमीटरला असते आणि पुढच्या गळ्याची 1 सेंटीमीटरला असते. तर बघा मी इथं उंचीचं सेंटर काढला आणि मुंडा खोलीसुद्धा देऊन घेतली. पिसेचा उभा टक्स देऊन घ्यायचा आहे. तर बघा उभा मी शोल्डरपाशी टेप ठेवलेला आहे आणि 10.5ला मार्क केलेला आहे आणि रुंदी ही 2.25 ठेवलेली आहे. तर बघा आता आपली कंबर 28 आहे, तर मी 7 सेंटीमीटरला एक मार्क केला. पुढे 2 सेंटीमीटरचं जे काय आपलं प्रिन्सेसचा शेप द्यायचा असतो तिथे कट होतो, म्हणून 2 सेंटीमीटर ते आणि 2 सेंटीमीटर आपलं मार्जिन आणि त्यामध्ये अर्धा सेंटीमीटरसुद्धा एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. म्हणजे आपली घडी जी आली होती 11 तर 11.5 वाढून घ्यायचं खालच्या साईडला, कमरेच्या साईडला आणि वरी बघा इथं मुंड्याच्या ठिकाणीसुद्धा अर्धा सेंटीमीटर वाढून घेतलेलं आहे मी. तर बघा इथं टक्सची रुंदी दिलेली आहे, उंची दिलेली आहे, त्यावरून मी एक लाईन ओढून घेतलेला आहे आणि प्रिन्सेसचा शेप देऊन घेत आहे. तर बघा व्यवस्थित असं तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये प्रिन्सेसचा शेपसुद्धा इथं देऊन झालेला आहे. आता लगेचच याच्यावरूनच आपल्याला मार्किंग करून झालेली आहे. तर बघा पाठीमागचा जे काही आपल्याला फिटिंगची उंची आहे ती देऊन घेतलेली आहे आणि तिथं आपण मार्क करून घेणार आहोत. तर बघा व्यवस्थित असं मी उंची ठेवलेली आहे आणि पाठीमागचं व्यवस्थित ठेवल्यानंतर मार्क करून घेतलेला आहे आणि तिथून मी लाईनसुद्धा ओढून घेतलेला आहे. तर बघा जिथून आपण अर्धा सेंटीमीटर वाढवलेला होता आणि प्रिन्सेसचा जो काही आपण शेप देण्यासाठी 2 सेंटीमीटर एक्स्ट्रा ठेवलेलं होतं अंतर आपण वाढवलेलं आहे आणि उंचीला अर्धा सेंटीमीटर वाढवलं. तिथं बघा व्हिडिओमध्ये दिसते त्यानुसार आपण व्यवस्थित प्रिन्सेसची कटिंग करून घेत आहोत. तर बघा जिथे जिथे मार्किंग केलेलं आहे तिथून आपण कटिंगसुद्धा करून घेत आहोत. तर बघा साईडने व्यवस्थित पेपर कटिंग झालेला आहे. आपला पूर्ण पार्ट आपण साईडला करून घेतो. प्रिन्सेसच्या साईड पार्टचा पूर्ण बघा प्रिन्सेसचा शेपसुद्धा आपण कट करून घेतलेला आहे आणि साईड पार्टसुद्धा झालेला आहे. आता प्रिन्सेसचा जो काही आपण 2 सेंटीमीटरने वाढवलेलं म्हणजे कटिंग करायचं असतं ते सुद्धा इथं कटिंग करून घेतलेलं आहे. परफेक्ट असं प्रिन्सेसचा शेपसुद्धा आपल्याला भेटलेला आहे. तर बघा हीच पेपर कटिंग ठेवून मी इथं ब्लाऊज कटिंग करून घेत आहे. जसे मार्किंग करते जसं पेपर कटिंग आहे तसेच मी मार्किंग करत आहे. तर फक्त इथं मी पेपर पाठीमागची फक्त मार्किंग केलेली आहे. नंतर कटिंग करताना मी वरचं जे काही गळारुंदी ठेवणार आहे पाठीमागचे 2 सेंटीमीटरच ठेवायचं आहे आणि खाली जसं आहे तसं ठेवणार आहे 2.5 सेंटीमीटरचा. तर बघा जशाला तसे जे काही पार्ट आपले निघालेले होते कटिंग करून पेपरचे सेम तसंच ठेवून मी त्याच साईडने मार्किंग करून घेत आहे आणि त्यावरूनच कटिंगसुद्धा करून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित आपली मार्किंग झालेली आहे. आता बाहीचीसुद्धा आपण मार्किंग करून घेत आहोत. इथं बाहीची मी कटिंग दाखवलेलं नाही, व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून. तर बघा जसे पेपर कटिंगचे भेटलेलं आहे आपल्याला त्यावरूनच आपण इथं मार्किंग टाकून घेतलेली आहे. तर बघा इथे माझ्याकडे 2 ब्लाऊज आहेत, अस्तरचे ब्लाऊज आहेत. मी इथं अस्तरवर कटिंग करून घेत आहे. तर बघा दोन्ही एकच मापाचे असल्यामुळे एकावर एक ठेवून मी लगेचच कट करून घेत आहे. तर पाठीमागचा मी गळा इथं कटिंग करून घेतलेला नाही, तसंच ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही. तर फक्त प्रिन्सेसचे पार्ट सगळं मी इथं कटिंग करून घेतलं आहे. फक्त इथं पाठीमागचा गळा थोडं कट करून घेतलेला नाही, फक्त मार्किंग केलेली आहे. तर बघू शकता इथं साईड पार्टसुद्धा व्यवस्थित आपण जिथे जिथे मार्किंग करून घेतलेले आहे सेम त्यावरूनच आपण कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित अशी एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे आणि बघा इथं मी उभासुद्धा टक्सचं पॉईंट देऊन घेतलेलं आहे 10.5 सेंटीमीटरला आणि रुंदीचा सुद्धा देऊन घेतलेला होता, व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही. तर बघा तिथं थोडंफार कमी जास्तीचं बाहीला होत होतं खालच्या साईडला, तर मी इथं या कपड्यावरती टाकून घेते. ते व्यवस्थित अशी मार्किंग केली आणि त्याच मार्किंगवरून आता बाहीची सुद्धा कटिंग करून घेत आहोत. हे दोन्ही अस्तर आहेत त्यावरतीच आपण मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे. तर मेन फॅब्रिक बाजूला आहे. तर बघू शकता तर सगळे आपण पार्ट दोन्ही ब्लाऊजचे अलग अलग करून घेतात. बाहीचे अलग, कटोरी प्रिन्सेसचे अलग, सगळे पार्ट आपण अलग अलग करून घेतले दोन्ही ब्लाऊजचे आणि जे काही ब्लाऊज आहेत आपल्याला ते शिवणार आहोत. तर बघू शकता इथं मी जो हा जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे तो स्टिचसुद्धा केलेला आहे. तर
इथं जो काही जांभळा कलरचा ब्लाऊज आहे तो मी इथं स्टिच केलेला आहे. तो फोटो व्हिडिओमध्ये पाहताय तो मी स्टिच केलेला. तर बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.